भाव निर्माण झाला तर भक्ती होईल. भावनिका झाला भावनिका भाव तयार झाला. साधनेमध्ये जर ही जीवनामध्ये अवस्था तयार झाली समजून घ्यायचा देवाचा आहे. जे होत नसेल समजून घ्यायचा अभाव आहे हा देवाचा नाही. तुझा अभाव आहे तर ही गोष्ट प्राप्त होईल. ही गोष्ट समजून येईल आणि समजूत आलेली गोष्ट ही तुमच्या आमच्याकडे दिसते. ही समजुतीची गोष्ट आहे. खोटं नाही खोटं नाही. कोणाला वाटत असेल पण तुम्ही केव्हा या आणि शास्त्र पहा. ज्ञानेश्वरीमध्ये सगळा हाच विषय आहे. भागवतामध्ये हाच विषय आहे.
दासबोधामध्ये हाच विषय, अभंगात तोच विषय, संतांच्या विचाराचीच गोष्ट आहे. तुम्ही ऐकून आहात ना, नामदेव की नामदेव नामदेवाने कीर्तन सांगावं आणि देवाने आनंद लुटावा. तसं काय नाही, वेगळं आहे का काही? कीर्तनात देव नाचतो म्हणजे काय? संतांच्या कृपेने ही लक्षण तयार होतात. संतांच्या कृपेशिवाय ही लक्षण तयार होत नाही. लक्षण म्हणजे देवाचा अंगीकार केलेली अवस्था, देवाचा आपला संबंध जोडलेली अवस्था. हा प्रेम पार आपल्याकडे भजन करतात ना, मला सांगा, प्रेमाचं भजन असावं, बरोबरचं भजन असावं, तुमच्याकडे कसं चालतंय? प्रेमाविन भजन सत्यामध्ये नाही पारायण आहे, पण त्यामध्ये नारायण दिसला का? नारायणाचं दर्शन झालं का? पारायण करणाऱ्याला विचारतो मी, त्यांनी पारायण केलं त्याला नारायण पाहायला मिळला का? हा नारायण आता तयार झाला, तो पाहायला मिळला का? मिळेल का? मिळत नसेल तर त्याचं बरोबर आहे का? नारायण नाम पूर्वी काय म्हणे, आपल्याला जे त्याचे भजन करावं आणि स्वर्गाची प्राप्ती आहे. आपल्याला जे त्याचे भजन करावं, स्वर्गाची प्राप्ती तयारच आहे. भजन करणारा स्वर्गाला जातो आम्ही ऐकलेले म्हणे. पण स्वर्गाला गेले त्यांचं काय चाललंय हे पाहिलं का? स्वर्गामध्ये काय चाललंय पाहिलं का? आता या कर्मभूमीमध्ये चाललंय तेच स्वर्गात चाललेलं आहे. तुम्ही पाहिलं का? स्वर्गामध्ये कर्मलोकात चाललेलं आहे तेच चाललेलं आहे. पण कर्मलोकात सुद्धा परिवर्तन आहे, पण स्वर्गालोकात परिवर्तन नाही. इकडे विवाह होतात, तिकडे विवाह चालू आहे. तुम्ही पाहिलं का नाही? स्वर्गामध्ये लग्न आहेत, तुम्ही पाहिले? साखरपुडे आहेत. बोला 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 बोला.
ना कोण